लाडकी बहिणींना लाडक्या ताईंनो 14वा हप्ता म्हणजे ऑगस्ट महिन्याचा हप्ता सर्वजण आपण वाट बघत बसलेलो आहोत या हप्त्याबद्दल की 14वा हप्ता नेमका कधी भेटणार आहे। ऑगस्ट महिना पूर्ण संपलेला आहे, सप्टेंबर महिन्याची 8 तारीख पण संपलेली आहे, पण सरकारच्या अजून काहीच हालचाली या ठिकाणी दिसत नाहीयेत। वाटपाचा जीआर देखील अजून आलेला नाहीये, तर सरकार नेमका वाटपाचा जीआर कधी काढणार आहे याच्याबद्दल आपण या ठिकाणी बघणार आहोत। त्याचबरोबर लाडक्या ताईंनो बघा, ज्या ताईंना 12वा 13वा हप्ता भेटलेला नाहीये, त्यांची पडताळणी झालेली नसेल तर त्यांना हप्ता या ठिकाणी भेटणार नाहीये। एक मोठी अपडेट समोर आलेली आहे आणि ज्या लाडक्या ताईंची पडताळणी झालेली आहे किंवा कॉल नुसार असेल किंवा या ठिकाणी घरी येऊन तपासणी होत असेल तर त्यांच्या याद्या अपडेट करणं चालू आहे। तर लाडक्या ताईंनो ह्या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्याचबरोबर सरकारला या ठिकाणी विनंती आहे, मोठी मागणी आपण या ठिकाणी करत आहोत की लवकरात लवकर सरकारने 14वा हप्ता म्हणजेच येणारा ऑगस्ट महिन्याचा हप्ता वाटपाचा दिवस या ठिकाणी ठरवावा आणि या ठिकाणी जीआर या ठिकाणी पब्लिश करावा, वितरितचा या ठिकाणी जीआर त्यांनी जाहीर करावा। तर लाडके ताईंनो अजून एक मागणी सरकारकडे आपली असणार आहे ती म्हणजे सरकारने येणारा जो हप्ता असणार आहे ऑगस्ट महिन्याचा हप्ता त्याचा जो जीआर काढणार आहे त्या जीआर मध्ये या ठिकाणी ऑगस्ट आणि सप्टेंबर महिना या दोन्ही महिन्याचे हप्ते एकत्र वाटप व्हावेत अशा स्वरूपाचा जीआर, अशा स्वरूपाचा निधी या ठिकाणी मंजूर करावा। जसं समजा की प्रत्येक महिन्याला एक 3.5 कोटी रुपये या ठिकाणी लागत असतात, तर 3.5 प्लस 3.5 7,000 कोटी किंवा 7,500 कोटी रुपयांचा जीआर या ठिकाणी सरकारने काढावा, कारण की सरकारने अजून 8 सप्टेंबर पर्यंत एक पण जीआर काढलेला नाहीये। मग येणारा जीआर जो असेल तो लवकरात लवकर जवळजवळ 7,500 कोटीचा काढावा, सरकारकडे ही आपली मागणी असणार आहे। तर लाडके ताईंनो आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते जमा झाले पटपट सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। चला आता बघूया नेमकं 14वा हप्ता वाटपाबद्दल काय अपडेट असणार आहे। सरकारने लवकरात लवकर वाटपाचा जीआर काढावा आणि त्याचबरोबर या ठिकाणी 3,000 रुपये हप्ता या ठिकाणी भेटावा, म्हणजेच कोणता सप्टेंबर महिन्याचा हप्ता पण ऍडव्हान्स मध्ये, ऍडव्हान्स आपण म्हणू शकत नाहीत कारण की सप्टेंबर महिना ऑलरेडी सुरू झालेला आहे, 8 तारीख ऑलरेडी संपलेली आहे। त्याच्यामुळे ऑगस्टचा हप्ता आणि सप्टेंबरचा हप्ता एकत्र भेटावा। कोणत्या लाडक्या ताईला असं वाटतं की हा हप्ता भेटायलाच पाहिजे, एकत्रच भेटायला पाहिजे, कारण की आता सरकारने बघा प्रत्येक वेळेस पुढे घेऊन चाललेला आहे। एक महिन्याचा गॅप पूर्ण पडलेला आहे, एक महिना सोडा आता जवळजवळ बघा ऑगस्ट पूर्ण संपून गेला, सप्टेंबर आता जवळजवळ या ठिकाणी 7 ते 8 दिवस झाले, म्हणजे जवळजवळ या ठिकाणी 1 महिना 10 दिवसाचा गॅप आपण म्हणू शकतो, एवढा मोठा गॅप पडलेला आहे। लाडक्या ताईंना अजून पैसे भेटले नाहीत, ऑगस्ट महिना पूर्ण संपून गेलेला आहे। तर मग 14वा हप्ता नेमका कधी टाकणार आहे सरकार, सरकारकडे आपली ही विनंती असणार आहे। चला या ठिकाणी सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर लाडक्या ताईंनो आपण या ठिकाणी मागणी पत्र या ठिकाणी तयार केलेलं आहे। ज्या महिलांना बघा कोण याला सपोर्ट करत असेल त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये लवकरात लवकर सांगायचंय, कारण की हे जे मागणी पत्र असणार आहे हे मागणी पत्र आपण येणाऱ्या शनिवारी, जर कोणी लाडक्या ताई पिंपरी चिंचवड मध्ये असतील त्यांच्यासाठी सांगतो की हे मागणी पत्र आपल्याला आता बनवायचंय, हे फक्त आता कच्च्या स्वरूपात चालू केलेलं आहे, हे कच्चं बनवणार आहे। याचे जर तुम्हाला काही अजून मागण्या ऍड करायच्या असतील तर तुमच्या मागण्या कमेंट बॉक्स मध्ये टाका, त्या मागण्या आपण ह्या ठिकाणी याच्यामध्ये समाविष्ट करणार आहेत आणि नवीन मागणी पत्र बनवून एक त्याच्या प्रिंट आउट आपण काढणार आहोत आणि त्या प्रिंट आउट काढून आपण सरकारच्या वेगवेगळ्या माणसांना असतील किंवा या ठिकाणी जे सरकारी अधिकारी आहेत त्यांना सगळ्यांना आपल्याला ह्या द्यायच्या आहेत। तर शनिवारी पिंपरी चिंचवड या ठिकाणी मी या ठिकाणी हे सुरू करणार आहे, तर सगळ्यांनी शनिवारी कोणी जर मला जॉईन करणार असतील तर जॉईन करू शकतात। चला आता वेळ न घालता आपण पहिली मागणी बघूया, काय मागण्या आहेत। ज्या महिलांना 12वा 13वा हप्ता मिळालेला नाहीये त्यांची लवकरात लवकर पडताळणी करून त्यांना मागील सर्व हप्ते द्यावेत। बघा पहिली आपली मागणी आहे की बाबा ज्या गरीब लाडक्या ताई आहेत ज्यांचा 12वा 13वा हप्ता ज्यांना भेटलेला नाहीये, त्यांच्या काहीतरी कारणानुसार की बाबा घरामध्ये 2 पेक्षा जास्त असे काही कारण सांगून किंवा काही वेगळे कारण सांगून त्यांना 12वा 13वा हप्ता ज्यांना भेटला नाहीये त्यांना लवकरात लवकर मागचे सगळे हप्ते द्यावेत, आपली ही पहिली मागणी असणार आहे। कोण या मागणीला सहमत आहे कमेंट बॉक्समध्ये सांगा। मागणीचं पत्र आपल्याला तयार करायचं लाडके ताईंनो, कारण की शांत बसून चालणार नाही। बरेच लाडके दादा या ठिकाणी वाईट कमेंट करतात की बाबा सर कधी फक्त पैसे येणार आहेत, कधी पैसे येणार आहेत, सर कधी सरकार टाकणार आहे, अशा वाईट कमेंट टाकण्यापेक्षा तुम्ही सपोर्ट करा। तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ते मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा, कारण तुमच्या जिल्ह्यामध्ये पण तुम्ही या ठिकाणी ह्या मागणी पत्राची प्रिंट आउट काढून तुमच्या कलेक्टर ऑफिसला देऊ शकता, तुमच्या आमदार साहेबांना देऊ शकता, तुमच्या खासदार साहेबांना देऊ शकता, तुमच्या तिथल्या मंत्र्यांना देऊ शकतात। तर आपल्याला शांत बसून चालणार नाहीये। मी पिंपरी चिंचवड मध्ये तुमच्यासाठी या ठिकाणी पुढाकार घेतलाय, नंतर पिंपरी चिंचवड झाल्यानंतर पुणे या ठिकाणी आपण करणार आहोत। तर अशा स्वरूपात हळूहळू पुणे नंतर आपल्याला
आपल्याला मुंबई अशा वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला जाऊन या ठिकाणी हे मागणी पत्र सरकारकडे पोहोचावं लागणार आहे. कारण की लाडक्या ताईंनो तुम्ही म्हणत असाल की सर तुमच्या एकट्याने काय होणार आहे, ठेणगी या ठिकाणी एकटीच पडत असते, तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. आणि त्यावेळेस हळूहळू त्याचं या ठिकाणी रूपांतर मोठ्या ह्याच्यात होत असतं. त्याच्यामुळे सुरुवात करणं खूप गरजेचं आहे. मी सुरुवात करणार आहे, कोणी सोबत आलं नाही तरी चालेल. परत सांगतो लाडक्या ताईंनो, हा तुमचा लाडक्या दादा तुमच्या सगळ्यांच्या पुढे असणार आहे. तुमच्या या ठिकाणी मागणी पत्र आपल्याला सगळ्याला द्यायचे. सुरुवात कशापासून करायची, आपल्याला मागणी पत्र देण्यापासून सुरुवात करायची आहे. चला, दुसरी मागणी आहे, घरात कमीत कमी 2 महिलांना लाभ चालू ठेवायला पाहिजे. तर ही दुसरी आपली मागणी असणारे लाडक्या ताईंनो, की सरकारने आपल्या रेशन कार्डवाले जे कुटुंब असतात, रेशन कार्ड जे कुटुंब असतं त्या कुटुंबातल्या कोणत्या पण लाडक्या 2 ताईंना या ठिकाणी हप्ता चालू ठेवायला पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्ही चेक करू नका कोण विवाहित आहे कोण अविवाहित आहे असं न चेक करता डायरेक्ट कुटुंबातल्या 2 लाडक्या ताईंना पैसे देऊन टाकावेत, हप्ता चालू ठेवावा अशी आपली सरकारकडे दुसरी विनंती आहे. या विनंतीला, या मागणीला कोण कोण सपोर्ट करतंय, आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय. एकदम वाईट कमेंट करण्यापेक्षा सपोर्ट करायला शिका लाडक्या ताईंनो किंवा लाडक्या दादांनो. जे वाईट कमेंट करतात, जे मी सगळ्यांचे कमेंट्स वाचतो, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, वाईट कमेंट केल्यात मला काही प्रॉब्लेम येणार नाही. पण तुम्ही या ठिकाणी वाईट कमेंट करण्यापेक्षा सपोर्ट करायला शिका. कारण की कोणीतरी तुमच्यासाठी पुढाकार घेत आहे, कोणीतरी तुमच्यासाठी पुढे येत आहे. लाडक्या बहिणीसाठी बघा महाराष्ट्रामध्ये खूप कमी लोक या ठिकाणी झटत आहेत. मी बाकीच्या युट्यूबर बांधवांना पण खूप त्यांचं आभार व्यक्त करतो की ते देखील या ठिकाणी माझ्यासोबत मागणी करत आहेत. सर्व लाडक्या ताईंचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतोय की त्या सपोर्ट करत आहेत. पण काहीच असे काही लोक आहेत जे वाईट कमेंट करतात. वाईट कमेंट करण्यापेक्षा तुम्ही थोडं पुढे या, तुमच्या शहरामध्ये, तुमच्या जिल्ह्यामध्ये पुढे येऊन निवेदन द्या, पत्र द्या, या ठिकाणी मागणीचं पत्र या ठिकाणी द्या, अशी मी तुमच्याकडे विनंती करत आहे. बघा लाडके ताईंनो, चला या ठिकाणी ही झाली आपली दुसरी मागणी. तिसरी मागणी, ज्या महिन्याचा लाभ त्याच महिन्यामध्ये मिळायला पाहिजे. आपली ही तिसरी महत्वाची मागणी असणारी लाडके ताईंनो. कारण की बघा हप्ता पुढे 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 होत चाललाय, जवळजवळ 1-1.5 महिन्याचा गॅप पडायला लागलाय. तर ज्या महिन्याचा हप्ता त्याच महिन्यामध्ये भेटायला पाहिजे. आता आपले म्हणजे एक एक्झाम्पल घ्या, ऑगस्ट महिना पूर्ण संपलाय, ऑगस्टचा हप्ता अजून भेटला नाही, सप्टेंबर महिन्याचा हप्ता अजून भेटलेला नाहीये. मग ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचा हप्ता 3000 रुपये अकाउंटला भेटायलाच पाहिजे, ही सरकारकडे आपल्याला विनंती करायची. भले दररोज का होईना मागणी करू, आपण दररोज काही होत नाही, दररोज मागणी करायची सरकारकडे. आपल्याला दररोज मागणी करत राहायचे की आम्हाला 2 हप्ते द्या, 2 हप्ते द्या, 2 हप्ते द्या, 3000 रुपये हवे, 3000 रुपये हवे, 3000 रुपये हवे. ज्यावेळेस सरकार आपल्या एकदा बघतील, दुसऱ्यांदा बघतील, तिसऱ्यांदा बघतील, पण सरकारला पण वाटेल की बाबा काही ना काहीतरी लाडक्या ताई या ठिकाणी मागत आहेत, आपल्याला ते पूर्ण करावं लागेल. भले बरेच लाडके दादा या ठिकाणी वाईट कमेंट करतील की सर 3000 रुपये नाहीत भेटणार आम्हाला माहिती 1500 रुपये हजारच भेटणार आहेत. सगळ्याला माहिती आहे लाडके दादांनो, ज्या वाईट कमेंट करतात त्यांच्यासाठी एक गोष्ट सांगतो, सगळ्याला माहिती आहे की सरकार आपल्या 1500 रुपये टाकणार आहे. आणि आपण हातावर हात जर ठेवून बसलो, 1500 काय पुढच्या वेळेस तुम्हाला 0 रुपये भेटतील, हे पण गोष्ट लक्षात ठेवा. त्याच्यामुळे मागणी करत राहणं खूप गरजेचं आहे, सपोर्ट करणं खूप गरजेचं आहे. 1500 रुपये भेटण्यापेक्षा आपण जर मागणी केली 3000 रुपये टाका, भले सरकार देईल नाही देईल ते पुढचं पुढे, पण मागणी करत राहिलं तर सरकारला वाटेल बाबा आपल्याला कोणतरी विचारतंय, प्रत्येक वेळेस आपल्याला कोणतरी विचारतंय. मागणी करणं खूप गरजेचं आहे, त्याच्यामुळे सपोर्ट करत राहा लाडके दादांनो. आणि शेवटची मागणी आहे 2100 रुपये हप्ता लवकरात लवकर भेटावा, ही तर आपली सगळ्यांची मागणी असणार आहे. तर कोण कोण मागणीला सगळे सपोर्ट करतात कमेंट बॉक्समध्ये पटपट सांगायचंय. आणि व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल करायची जिम्मेदारी तुमच्याकडे. लाडक्या दादांनो, मी मागणी करतोय, मी तुमच्यासाठी पुढाकार घेतोय, तुम्ही छोटंसं एक काम करायचंय, कमेंट बॉक्समध्ये सपोर्ट आहे असं लिहायचंय आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरु.